काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे. असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे. तरीच वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेला नाही आहे. त्यांना पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 डेज आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे. काय सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीचे ते आमची गुन्हे बैठक नंतर आम्ही जे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते, त्या अनुषंगाने आज महासमिती ते लोकांमध्ये काही कन्फ्युजन होते पोलीसचे धोरणबद्दल. ते महासमितीचे सर्वांना बोलून आज 2-3 त्यांचे जे गोष्टी होते त्यावर आमची चर्चा झाली. त्यामध्ये जे आम्ही सांगितले की आगमनच्या दिवशी 14 तारीख जे गणेश चतुर्थीच्या दिवशी आहे, त्या दिवशी गणपतीचे सर्व सार्वजनिक मंडळाचे आगमन होणार आहे आणि विसर्जन जे 25 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आहे, त्या दिवशी सर्वांचे विसर्जन होणार आहे. असे काही ठराविक गणपती मंडळ आहे ज्यांचे पूर्वीपासून पारंपरिक रीतीने काही वर्षापासून आगमन मोठे मंडळ आहे ज्यांचे आगमन ॲक्च्युअल आगमनचे पूर्वी होत आहे. असे लोकांना काही कन्फ्युजन होतं की आम्ही त्यांना मिरवणूकची परवानगी देणार नाही आणि यासाठी काही कन्फ्युजन सुरू होतं. त्यामध्ये सर्वांना स्पष्ट केलेलं आहे की ज्यांचे ठराविक काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे, परंतु पारंपरिक वाद्ययंत्र सोबत देणार आहे. आणखी एक कन्फ्युजन होतं की कोणतेही प्रकारचे पारंपरिक वाद्ययंत्र या साऊंड सिस्टमला पाबंदी पोलिसांनी घालण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दल पण क्लॅरिफाय केलेलं आहे की पारंपरिक वाद्ययंत्रावर कोणत्याही प्रकारची आम्ही पाबंदी केलेलं नाही आहे. साऊंड सिस्टम जे 14 आणि 25 तारखेला आगमन आणि विसर्जनची मिरवणूक होणार आहे, त्यामध्ये साऊंड सिस्टमला पण आम्ही परवानगी देणार आहे, परंतु त्यामध्ये फक्त 2 डेज आणि 2 टॉपला परवानगी देणार आहे. आणि जे सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहे नॉईज पोल्युशनबद्दल, त्यांची चौकटीत राहून गणपती उत्सव साजरा करतील सर्व मंडळ, याच्यासाठी महासमितीला यांच्याबद्दल पण आम्ही सूचना देण्यात आल्या आहे. डिटेल्ड 27 तारखेला सर्व जे साऊंड आणि लाईट ऑपरेटर्स आहे यांचे सोबत जिल्हा स्तराची एक मीटिंग उद्या 27 तारखेला ठेवली आहे आणि सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, सर्व माननीय आमदार, खासदार आणि सर्व वरिष्ठ अधिकारीसोबत पूर्ण जिल्ह्याचे मंडळची जी बैठक आहे ते 31 तारखेला ठेवली आहे. आणखी कोणाचे काही अगर त्यामध्ये डाऊट असते तर त्यावर आम्ही क्लिअर करणार आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून आम्ही परत हे क्लॅरिफाय करण्यासाठी इच्छुक आहे की एक पारंपरिक रीतीने ध्वनी प्रदूषण न करता अगर गणपती साजरा केले तर सर्वांसाठी ते कोल्हापूर जिल्ह्याचे मॉडेल आम्ही दाखवू शकतो. तर यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आणि जे पण सूचना दिल्या आहे सर्वांना त्या सूचनाची अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आली. आगमन मिरवणूक ही एक दिवसामध्ये होते, मात्र विसर्जन मिरवणूक ही त्या दिवशी त्या संदर्भातले काय नियम जे 24 जे मध्ये 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशी जी मिरवणूक आहे ते पूर्वी घेत होते परवानगी, या सर्वांना आम्ही परवानगी देणार आहे. जे 25 तारखेचे 12 वाजे रात्री जेव्हा साऊंड सिस्टम बंद होतं त्यानंतर ते विसर्जन ते सकाळी 7, 8, 10 वाजेपर्यंत चालतात. तर त्यामध्ये वाद्ययंत्रची किंवा साऊंड सिस्टमची परवानगी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. असे एक मिरवणूक आहे जे वर्षोवर्ष पुढचे दिवस 11वे दिवस ते विसर्जन करतात. 26 तारखेला असे कोल्हापूरचे एक मंडळ आहे ज्यांना आम्ही त्यांचे परंपरानुसार रीतीनुसार त्यांना पण परवानगी दिली. तर काही मंडळांचं स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात असतात आणि धुराचा वापर वगैरे होतो त्यावेळेला गोंधळ होतो, गर्दी नियंत्रण करताना साऊंड सिस्टमबद्दल पण क्लॅरिफिकेशन दिलं आहे. प्रेशर मेट्स पण आम्ही बॉक्स ओपन करून हे चेक करण्याचे आमचे धोरण आहे. CO2 कॅनिस्टर्स पण कोणी लावू नये यांच्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे. लेझर लाईट्सवर पूर्णपणे आम्ही पाबंदी घेतली आहे. ड्रोन्सचे वापरावर पाबंदी घेण्यात आलं आहे आणि स्ट्रक्चर्सबद्दल पण आम्ही हे धोरण 31 तारखेला एक ठराविक मर्यादा देणार आहे जेणेकरून मिरवणूकमध्ये कुठेही कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी आम्ही डिटेलमध्ये सर्व महासमिती आणि सर्व पदाधिकारीसोबत चर्चा करून त्यांना एक स्ट्रक्चर्सबद्दल पण धोरण निश्चित करून काही मंडळांकडून शहरातले रस्ते ब्लॉक करून केले जातात, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो.
यामध्ये पण आमचे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांसोबत चर्चा झाली आहे. मी सर्वांना परत आवाहन करतो की कोणतेही रस्ता पूर्णपणे बंद करण्याचे कोणतेही प्रावधान नाही आहे. इतके रस्ते सोडले पाहिजे ज्यामध्ये एक अग्निशमनची गाडी आणि ॲम्ब्युलन्स हे जे आमचे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी पूर्ण रस्ता मोकळा ठेवला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांची अंमलबजावणीसाठी नगरपालिका आयुक्त साहेबांनी पण त्यांचे स्तरावर सूचना देण्यात आली. आमच्या पोलीस स्टेशनला पण त्यांची अंमलबजावणीसाठी आम्ही सूचना देण्यात आल्या. हे पण धोरण आम्ही 31 तारखेला क्लिअर करणार. याच्या आधी ज्या गणेश मंडळासोबत बैठक होती त्याच्यात किमान 1 महिना आधी होते त्याच्यामुळे जे काही पर्यायी मार्ग आहेत ते देखील गणेश मंडळ स्वीकारत होते. म्हणजे इथे जर आपण मोठ्याने गेलं तर ऑफिसकडे संभाजीनगर आणि तिथून खणी करू. मात्र आत्ताच्या वेळेला प्रशासनाकडून तसं कुठलंही नियोजन केलं नाही, विसर्जन आज पण अगर आपण बघितले तर विसर्जनमध्ये आता पण 1 महिन्याची मुदत आहे. 35 तारखेला जे विसर्जन होणार आहे तर जवळपास 1 महिन्याची मुदत आहे. तर 20-25 दिवसापूर्वी आम्ही मीटिंग घेत आहे. बरेचसे मध्ये सण उत्सव होत आहे, आधी जे मला आहे त्यामुळे ते आणि मध्ये काही सार्वजनिक सुट्टी पण आहे रक्षाबंधन आणि पुढे यामुळे ते 31 तारखेला मीटिंग ठेवले आहे. आणि यामध्ये आम्ही हे पण आवाहन करणार आहे की महाद्वार रोड सोडून जे पण मंडळ पर्यायी मार्गचे वापर करतील ज्यामध्ये जास्त वाईड रोड आहे आणि ज्यामध्ये चंद्रचंद्री होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर त्या पर्यायी मार्गचा जर सर मंडळाने वापर केले तर त्यांचे वेगळा सत्कार पोलीस दलातर्फे आणि प्रशासनातर्फे करतो. पण त्यातही काही मंडळांनी कर्तव्याला घाटाकडे जाणाऱ्या मार्गाला आम्हाला जाण्यास परवानगी द्यावी असणार. हे पण वाहते नदीमध्ये विसर्जनची परवानगी कोणालाही पोलीस प्रशासनाकडून दिली जाणार नाही. कारण की वाहते नदीमध्ये आता पाऊसची परिस्थिती सुरू आहे, पुराची परिस्थिती सुरू आहे आणि पंचगंगामध्ये खूप जास्त वेगाने ते प्रवाह सुरू आहे आणि यामध्ये जीवाचे धोका होण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून जे पूर्वीपासून तिथे इराणी खानमध्ये विसर्जन होते ते मोठे मंडळचे आणि छोटे मंडळ आणि घरगुती मंडळ जे वार्डमध्ये जे वार्डनी आहे ते कृत्रिम तलाव उभारतात त्यामध्ये विसर्जन करण्याची धोरण आहे आणि त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित